एकमेव शिंदेसाहेबांचा कोल्हापुरातला नगरसेवक आहे आणि एका स्टँडिंग नगरसेवकाला तुम्ही डावळताय. म्हणजे मी स्वतः शॉकिंगमध्ये गेलो. दिवस मारून न्यायचं पुढं काम चालू आहे. त्यावेळी देखील माझा संघर्ष होता. आज देखील माझा संघर्ष चालू आहे. जसं क्षीरसागर साहेबांनी म्हटलेलं आहे की काही अडचणी आल्या असतील, त्यांना मंत्रिपद मिळालं नाही. ठीक आहे ना साहेब, तुमच्या आमदारकी तर कुठं डावळले गेलं नाही ना. माझं आजकाल तुम्ही डायरेक्ट माझं स्टँडिंग नगरसेवकाचं तिकीट कट करण्यात यायला लागलं. या ठिकाणी मला आमचे डेप्युटी सीएम एकनाथ शिंदे साहेबांकडनं न्यायची अपेक्षा आहे. माझी भूमिका हाच राहणार. मी इलेक्शन लढवणार आणि मी इलेक्शन जिंकणार पण. खरं तर लाईव्ह मराठीने काही दिवसापूर्वीच माननीय राहुल चव्हाण यांची मुलाखत घेतली होती. प्रभाग क्रमांक 14मधून निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ज्यांचं खरोखर पूर्ण कोल्हापूर शहर नव्हे पूर्ण जिल्हा ओळखतो असे राहुल चव्हाण आपल्याला माहीत आहेत. आज माहितीच्याकडून त्यांना असं सांगण्यात आलं की त्यांची उमेदवारी कुठं नाकारली जाते. शिवसेनेचे फायर ब्रँड नेते म्हणून राहुल चव्हाण यांची ओळख आहे, निष्ठावंत शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख आहे. आणि अशा शिवसैनिकाला शिवसेनेकडून का डावलं जाते आणि त्यांचं दुखणं काय हे नेमकं आपण त्याच्याकडे जाऊया. चव्हाण साहेब नमस्कार. नमस्कार. एवढा इतकी निष्ठावंत आणि सुरुवातीपासून शिवसेनेमध्ये काम केलं तर आपण नगरसेवक झालात आणि असं असताना काम हे आपलं ग्राउंड लेवल चांगलं आहे, लोक तुम्हाला ओळखतात. मग असं असताना ही नेमकी कोणती मेरिट लावलं, कुठलं इलेक्ट्रिक मेरिट आहे आपली माहितीमध्ये की ते निष्ठावंतांना डावलं जाते? नाही, या ठिकाणी मी एकमेव शिंदेसाहेबांचा कोल्हापुरातला नगरसेवक आहे. मी क्षीरसागर साहेबांचा एकमेव शिवसेनेचा नगरसेवक म्हणून त्यांच्यावर काम केलं, त्यांच्याशी पाठीशी राहिलो. आणि असं चांगलं काम करत असताना मी माझ्या प्रक्रियेत सरळीत माझं काम सुरू होतं. इलेक्शन लागलेले आहेत, मी घर टू घर लोकांपर्यंत पोचलेलो. माझं पॉम्पलेट वाटणं सुरू होतं. घर टू घर मी पोचलो. माझा अहवाल देखील लोकांच्या घरापर्यंत पोचलेला आहे. आणि ऐन टायमाला मला कळालं की मला डावलण्यात येते म्हणून. आणि एका स्टँडिंग नगरसेवकाला तुम्ही डावळताय. म्हणजे मी स्वतः शॉकिंगमध्ये गेलो. आता ह्या गोष्टीवर आमचे माननीय एकनाथ शिंदे साहेब ह्यांच्यापर्यंत ह्या गोष्टी पोचवणं मला गरजेचं होतं की साहेब, तुमच्या एका निष्ठावंत एकनिष्ठ शिवसैनिक तुमच्या पाठीशी आम्ही पहिल्यापासून तुमच्याशी राहिलो आहे आणि माझ्यावर आज अन्याय होतो आहे. तर मला एकनाथ शिंदे साहेबांकडून न्यायाची अपेक्षा आहे. जेव्हा हे तुम्हाला समजलं की आपलं कुठेतरी पक्षाकडून तिकीट नाकारलं जाते किंवा डावलं जाते, स्थानिक लोकप्रतिनिधी असतील म्हणजे आमदार असतील स्थानिक शिवसेनेचे, पालकमंत्री आंबेडकर साहेब असतील किंवा याच्यावरती आपण वरिष्ठांनी ह्या गोष्टीसंदर्भात आपण काही नाराजी कळवली होती का? की नाही, दोन तीन दिवस झालं माझं आंबेडकर साहेब असतील, पालकमंत्री मान्य राजेश क्षीरसागर साहेब असतील, ह्यांच्याशी माझं नेहमीच बोलणं चालू आहे फेस टू फेस. त्यांचं म्हणणं एवढंच आहे की नाही आपण करू, कुठं सीट वाटाघाटी होते बघू, काय होते बघू, BJPचा आपला प्रोटोकॉल ठरायचा आहे, हे ठरायचं आहे. हे मलाही नॉलेज लक्षात आलं की मला कुठंतरी दिवस मारून न्यायचं पुढं काम चालू आहे. आता मध्यंतरी मेळावा आपला पक्षाचा झाला, आपण व्यासपीठावर होता. अशा वेळेस आमदार साहेबांसुद्धा असं आवाहन केलं होतं की काही लोकांची म्हणजे तिकीट त्यांना मिळणार नाहीत. परंतु माझंही 40 वर्षापासून मला त्या पद्धती म्हणजे मंत्रिपद असं मिळालं नव्हतं. त्यामुळं पक्षनिष्ठा म्हणून कुठेतरी थांबायला पाहिजे अशी काही समजूत आपली काढली होती का तेव्हा? नाही साहेब, कधी विषयच नाही ना. मी एक तर न्यू कमर म्हणून शिवसेनेतनं पहिल्यांदा मी 2015 साली निवडणूक लढवली. त्यावेळी देखील माझा संघर्ष होता. आज देखील माझा संघर्ष चालू आहे. त्यावेळी देखील 2015 साली मी संघर्षातनं बाहेर पडून मी एक चांगल्या मतानं विजय देखावून मोठ्या व्यक्तीला पराभूत करून मी या ठिकाणी निवडणूक जिंकली जनतेच्या आशीर्वादानं. तेच आशीर्वाद माझ्या आज लोकांचा माझ्या पाठीशी आहे. गेले 10 वर्ष माझं सामाजिक कार्य तुम्ही सगळे पत्रकार बंधू बघत आलेला आहे. पोराची परिस्थिती असतील, कोरोनाची परिस्थिती असेल, मी माझं ग्राउंड लेवलला चांगलं काम करत आलेलं आहे. आणि जसं क्षीरसागर साहेबांनी म्हटलेलं आहे की काही अडचणी आल्या असतील, त्यांना मंत्रिपद मिळालं नाही. ठीक आहे ना साहेब, तुमच्या आमदारकी तर कुठं डावळले गेलं नाही ना. माझं आजकाल तुम्ही डायरेक्ट माझं स्टँडिंग नगरसेवकाचं तिकीट कट करण्यात यायला लागलं या ठिकाणी. आणि हे वरिष्ठांपर्यंत आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांपर्यंत ही गोष्ट जाणं गरजेचं आहे आणि त्यांच्याकडनं मला न्याय मिळेल ही मला अपेक्षा आहे. एक प्रश्न आहे, तुमची खदखद, तुमची भावना खरं तर सगळ्या शिवसैनिक तुमचे जे समर्थक जेव्हा तुम्ही आले त्यांच्या डोळ्यात दिसत होती. मागाशी तुम्ही ज्या पद्धतीने म्हटला की कुठंतरी राहुल चव्हाण हे नाव कोल्हापूर शहरामध्ये मोठं होतं आहे आणि भविष्यात आपल्यापेक्षा हा व्यक्ती डोईजड होईल असं पण अंतर्गतरित्या आपल्या पक्षाकडून काय पंख छाटण्याचं काम चालू आहे का असं तुम्हाला काय वाटतंय का? 100% साहेब, असं देखील होऊ शकत असेल. मी एक तरुण, मी प्रभागासाठी मर्यादात नसलेला नगरसेवक आहे. मी पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात तुम्ही कुठल्याही कानाकोपऱ्यात गेला तर माझा मोठ्या संख्येनं माझा मित्र परिवार आहे.
त्यामुळे आपलं असं वाटतं की त्यामुळे तो कुठेतरी पंख छाटल्याचं काम चालू आहे सध्या अंतर्गत. साहेब कसं आहे, आता ही वेळच राहिली नाही साहेब, माझ्यावर काय अन्याय होतोय. आता असं झालेलं आहे की 13-14 दिवसावर मतदान आहे, उद्या अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे आणि आज मला कळते की माझ्या लिस्टमध्ये नाव नाही. तर मी स्वतः हातबळ झालो, मी यात कोणालाही नावं ठेवू शकत नाही. फक्त मला एवढंच म्हणायचं आहे, मला आमचे डेप्युटी सी एम एकनाथ शिंदे साहेबांकडनं न्यायची अपेक्षा आहे. ठीक आहे. आता आपण जसं म्हटलं की अपक्ष अर्ज भरणार आहे, 3 तारखेपर्यंतचा अर्ज भरण्याचा म्हणजे माघारीचा शेवट दिवस आहे. समजा वरून आपल्या एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा वरिष्ठ नेतृत्वाकडून आपल्याला काय आदेश आला, आपली भूमिका काय असेल, काय आहे अशी माझी भूमिका हाच राहणार. मी इलेक्शन लढवणार आणि मी इलेक्शन जिंकणार पण. आपल्याला शुभेच्छा सर. तर हे राहुल चव्हाण साहेब होते, एकनिष्ठ कार्यकर्ता शिवसेनेचे म्हणून त्यांची खूप संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यावर त्यांची ओळख आहे. असं असताना एखाद्या एकनिष्ठ माणसाला डावल जाते याची कुठेतरी नाराजी आणि खदखद त्यांच्या डोळ्यातून आणि त्यांच्या बोलण्यातून सातत्याने जाणवते. येणाऱ्या ह्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये असे आणखी किती राहुल चव्हाण आहेत की त्यांचे पंख अशा प्रस्थापित पक्षाकडून सत्ताधारी पक्षाकडून छाटले जातात का, आणि ते त्यांची भूमिका कशा पद्धतीने घेतात हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. लाईव्ह मराठीसाठी संदीप कांबळे, कोल्हापूर.